नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत. विचार करा, एखादा संदेश तयार करण्यासाठी एक संपूर्ण ब्लूप्रिंट म्हणजे आराखडा, आणि तोही इतका सविस्तर की त्यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक क्षण, अगदी प्रत्येक भावनासुद्धा आधीच ठरवलेली असेल. आज आपण अशाच एका 19 मिनिटांच्या माहितीपटासारख्या संदेशाच्या निर्मितीमागे काय आहे ते उलगडणार आहोत. यालाच म्हणतात सायलेंट प्रोडक्शन ब्लूप्रिंट. या सगळ्याच्या मुळाशी आहे एक खूप महत्वाचं वाक्य. आकडेवारीवर कठोर, पण माणसांप्रती मवाळ. व्यक्तींवर नाही, तर व्यवस्थेवर हल्ला करा. हे फक्त एक वाक्य नाहीये, हे या संपूर्ण निर्मितीचं एक मार्गदर्शक तत्त्व आहे, जे डेटा आणि मानवी भावना यांच्यात एक जबरदस्त संतुलन साधतं. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया, कथानकाचा ब्लूप्रिंट. आता बघा, आपण ज्या सूचनांबद्दल बोलतोय ती काही फक्त शब्दांची यादी नाहीये. हे म्हणजे एका संवादाचं पूर्ण आर्किटेक्चरल डिझाईन आहे. जसे एखादी इमारत बांधताना प्रत्येक खांब, प्रत्येक वीट कुठे असेल हे ठरलेलं असतं ना, अगदी तसंच. या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे एक संकल्पना, एजंट बिल्डर, किंवा ज्याला सायलेंट प्रोडक्शन मोड असंही म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा सूचनांचा इतका तपशीलवार संच आहे की तो जवळजवळ आपोआप एक पूर्ण मीडिया प्रॉडक्ट तयार करू शकतो. सगळं काही आधीच ठरवलेल्या नियमांनुसार, व्यक्तिरेखांनुसार आणि रचनेनुसार घडतं. म्हणजे कंटेंटची अगदी सूक्ष्म पातळीवरची प्लॅनिंग आहे ही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर हा सूचनांचा संच एखाद्या संदेशासाठी वास्तुविशारदाच्या ब्लूप्रिंटसारखाच काम करतो. प्रत्येक लहान सहान गोष्ट आधीच डिझाईन केलेली आहे, सगळं काही पूर्वनियोजित. आता या ब्लूप्रिंटच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या घटकाकडे जाऊया, तो म्हणजे निवेदकाची अचूक व्यक्तिरेखा आणि त्याचा आवाज कसा तयार करायचा. आणि इथे बघा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. निवेदकाची जी व्यक्तिरेखा आहे ती किती बारकाईने तयार केली आहे. तो फक्त एक आवाज नाही, तर एक संपूर्ण व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कसं, तर एक अनुभवी राजकीय रणनीतिकार, निवडणूक विश्लेषक आणि राजकीय अर्थशास्त्रज्ञ. त्याचा आवाज शांत हवा, पण अधिकारपूर्ण, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो पूर्णपणे निष्पक्षपाती असला पाहिजे, जो मोठ्या माणसांसारखा मोठ्या माणसांशी बोलतोय. आणि गंमत म्हणजे हे डिझाईन फक्त व्यक्तिरेखेपुरतं थांबत नाही. आवाजाचा पोत, त्याची लय, हे सुद्धा आधीच ठरलेलं आहे. कथा सांगण्याची पद्धत आपल्या संस्कृतीशी, आपल्या मुळांशी जोडलेली हवी. म्हणजे माती, ऋतू, लोकांचं जगणं याबद्दल बोलणारी. वाक्य लहान आणि मध्यम आकाराची असतील. महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर देण्यासाठी कुठे थांबायचंय हेही ठरलेलं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही मेलोड्रामा किंवा द्वेष पसरवणारी भाषा इथे पूर्णपणे वर्ज्य आहे. आता आपण त्या कठोर नियमांबद्दल बोलूया, ज्यांना गार्डरेल्स म्हटलंय. म्हणजे काय बोलायचंय आणि काय नाही हे ठरवणारे नियम. ही स्लाइड बघा, याला कंटेंट फायरवॉल म्हणतात. हे किती छान दाखवलंय. एका बाजूला आहेत मानवी मूल्यांवर आधारित विषय, जसे की सन्मान, उपजीविका, विश्वास, आणि दुसऱ्या बाजूला आहेत असे तांत्रिक शब्द जे वापरायला पूर्णपणे बंदी आहे. यातून स्पष्ट दिसतंय की एक विशिष्ट मानवी सूर कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. माहितीची सत्यता टिकून ठेवण्यासाठी एक सोर्स ट्रूथ लॉक नावाचा कडक नियम आहे. याचा अर्थ काय, तर फक्त दिलेला मूळ सोर्सच वापरायचा. सगळी आकडेवारी त्याच सोर्समधनं घ्यायची, आणि जर एखादी माहिती उपलब्ध नसेल तर ते स्पष्टपणे सांगायचं की ती उपलब्ध नाही. स्वतःहून कोणतीही माहिती तयार करायला इथे सक्त मनाई आहे. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की कंटेंटमध्ये काय असणार आहे. आता आपण कसं या भागाकडे वळूया. म्हणजे या कथानकाची जी रचना आणि वेळ आहे ती किती काळजीपूर्वक प्लॅन केली आहे ते पाहूया. हे जे अंतिम उत्पादन आहे त्याची अचूक वेळ ठरलेली आहे 19 मिनिटे. फक्त या एका गोष्टीवरूनच आपल्याला यातल्या नियोजनाच्या पातळीचा अंदाज येऊ शकतो. आणि हा आहे त्या 19 मिनिटांचा पूर्ण आराखडा. हे फक्त वेळेचं विभाजन नाहीये, तर हा एक भावनिक आणि तार्किक प्रवास आहे. बघा, सुरुवातीच्या 45 सेकंदात प्रेक्षकाला कथानकात ओढलं जातं. त्यानंतर मातीचा आवाज यासारख्या भागातून त्याला भावनिकरित्या जोडलं जातं. मग हळूहळू विश्लेषणाकडे वळून टॉप 3 सिग्नल्स दिले जातात. आणि शेवटी एका शांत चेतावणीसह त्याला विचार करायला भाग पाडलं जातं. यातला प्रत्येक सेकंड मोजून मापून ठरवलेला आहे. आता आपण या ब्लूप्रिंटनुसार आवश्यक असलेल्या शेवटच्या पण अनिवार्य गोष्टींबद्दल बोलूया. यात ब्रँडिंग, नैतिक चौकट आणि समारोप या सगळ्याचा समावेश आहे.
या ब्लूप्रिंटनुसार कथानकात 2 नैतिक अँकर टाकणं बंधनकारक आहे. म्हणजे काय? तर मूल्यांचे असे 2 थांबे जे संदेशाला योग्य दिशेने घेऊन जातात. पहिला अँकर आहे सन्मान आणि जबाबदार भाषणाबद्दल, आणि दुसरा आहे गोपनीयता आणि संमतीच्या महत्त्वावर भर देणारा. यातून होतं काय? तर नैतिक चौकट ही कथानकाचा एक अविभाज्य भाग बनते. आणि ह्या आहेत शेवटच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली, स्क्रीनच्या 4ही कोपऱ्यांमध्ये ब्रँडिंग सतत दिसलं पाहिजे. आणि दुसरी, शेवटचा जो कॉल टू ॲक्शन आहे तो जसा लिहिलाय अगदी तसाच शब्द न बदलता सादर केला पाहिजे. चला आता समारोपाकडे वळूया. इतक्या बारकाईने, इतक्या काळजीपूर्वक तयार केलेल्या संवादाचे नेमके परिणाम काय असू शकतात यावर थोडा विचार करूया. या सगळ्या विश्लेषणातून एकच गोष्ट प्रामुख्याने समोर येते, ती म्हणजे या संदेशातला प्रत्येक घटक, अगदी व्यक्तिरेखेच्या सहानुभूतीपासून ते शेवटच्या उच्चारलेल्या शब्दापर्यंत पूर्णपणे इंजिनिअर केलेला आहे, म्हणजे तो घडवलेला आहे. ही कोणतीही उत्स्फूर्त निर्मिती नाही, तर एक संपूर्ण डिझाईन आहे. आणि यामुळेच आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखादा संदेश नैसर्गिकरित्या जन्माला येत नाही, तर तो एका ब्लूप्रिंटनुसार घडवला जातो, तेव्हा त्याचं सत्य नेमकं कशात असतं?